नमस्कार मित्रांनो, 7 जुलै 2024 दुपारचे 3:58 होत आहेत. आजचा हा व्हिडिओ घोटाळ्यांच्या शृंखलेबाबत आहे. एक नवीन मालिका सुरू होण्याची एक आशंका ठळक स्पष्ट आज महाराष्ट्राच्या पटलावरती दिसत आहे. 3 रेफरन्स असतील विशेष करून. पहिल्यांदाच विनंती करतो, माननीय केंद्रीय मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाचा तो 3 तारखेच्या ह्याच्यातला आरोप असेल. समृद्धी महामार्गातला तत्कालीन विरोधी पक्षनेते यांनी समृद्धी महामार्गातल्या 800 कोटीच्या घोटाळ्याबद्दलचं सूत्रवाच असेल, किंवा आता ही जी पुढची शृंखला असेल. तर ज्या काही गुन्हे अन्वेषण विभाग आहेत, गृह खातं आहे, जे काही संदर्भ जिथले तिथले राज्य केंद्राचे लागतील, तर त्यांना विनंती आहे की हे 2 रेफरन्स देखील तुमच्या ह्याच्यासाठी ठेवा, की त्यामध्ये सुद्धा लोक आता जाब विचारतीलच. आणि आता ही पुढची शृंखला आपण सुरू करत आहोत. आता आपण पाहत आहोत की चेन्नई बेंगलोर लँडस्कॅम. आता इथं तुम्ही जस्ट NHI लँडस्कॅम टाकलं तरी सगळी डिटेल येते, नाही का? किंवा तामिळनाडूमध्ये तर पूर्ण कसं फसवलं गेलं. NHI लॉस्ट 200 CR इन TN लँडस्कॅम, किंवा चेन्नई लँडस्कॅम 2 मेन क्लेम रूस 333 CR गव्हर्नमेंट, रूस 200 CR स्कॅम ड्युओ सेल्स पोरांबोके लँड बॅक टू गव्हर्नमेंट. हे जसं जे काय आहे ते पूर्ण संदर्भासह पहा. मला ॲक्च्युली घेऊन यायचं आहे आपल्या आत्ता ताज्या ह्याच्यावरती. आता तुम्ही म्हणताल की बाबा काहीच कळलेलं नाही, तर ज्यांच्या कोणाच्या रेफरन्समध्ये आहे त्यांच्या हे लक्षात येईल. तर शेतकरी बांधवांना तुम्ही म्हणताल की अचानक आता हे केंद्रीय मंत्री किंवा विरोधी पक्षनेते आणि आता हा जो महाराष्ट्रातला घोटाळा आहे, तर ह्या घोटाळ्यामध्ये सगळ्यात मेन असा आहे, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून भविष्यातल्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. गरजूंपर्यंत म्हणजे आता ह्याच्यामध्ये जी संशयित आहेत किंवा काय म्हणतो त्याला की गोवले जाण्याची शंका असणारे, तर त्यांच्यापर्यंत म्हणजेच शेअर करणं गरजेचं आहे. अशा शेतकरी, भूमिपुत्र, कष्टकरी, जमीन मालकापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. आणि आपला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तसेच तो व्हॉट्सअप नंबर 9307616630 वरती देखील पाठवायला विसरू नका. आता हे वरती हेडर आहे आणि खाली सगळं गौड बंगाल उघडं पडणार आहे. तर सदरील गावांची नावं, तालुका, जिल्हा पाहून घ्यावा. खातेदाराचं नाव आणि गट नंबर ब्लर केला आहे. परत सदरील पंचनाम्याचं स्थळ तिथं मेन्शन आहे. हे एवढं का सांगतोय, कारण ह्याच्यामध्ये एकच लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस संयुक्त मोजणी झालेली आहे, तर त्याचा अहवाल हा कुठल्याही शेतकऱ्याला दाखवण्यात आला नसेल, तर त्याला मग हायवे कुठला का असाना, तर त्याला ह्या गोष्टीमध्ये शंका घ्यायला वाव आहे. तर त्याच्या संमतीने का त्याच्या परस्पर असे अहवाल सादर करण्यात आलेले आहेत का नाहीत, का या संदर्भातली जी आज तिथं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे चौकशी चालू आहे, तर त्यांना देखील ही गोष्ट माहिती पडावी की ज्यावेळेस नुकसान भरपाई अहवाल पाठवले गेले, तर त्यात फक्त रकमा भरण्यात आलेल्या असाव्यात आणि त्याचे स्थळ पंचनामे हेच नाही आहेत, तर ते आज पूर्वलक्ष्य प्रभावाने करून घ्यायची एक केविलवाणी चाचपणी हालचाल आज आता हा समजा एक विभाग झाला, तर आणखीन अशा इतर विभागांचेही चालू आहे. तरी शेतकरी, भूमिपुत्र, कष्टकरी आणि जमीन मालकांना विनंती आहे, एक लक्षात घ्या की जर का केंद्र सरकार हजारो कोटी जर एक सगळ्या ह्याच्यासाठी परियोजनेसाठी जर ती पाठवते, तर ती नक्कीच बंदोबस्तात पाठवते. आणि मी पहिल्यापासून सांगतोय की आता
हळद मेहंदी का हातात बेड्या ही ठरवायची वेळ आलेली आहे. मी सुरुवातीपासून सांगत आलो आहे की जमीन अधिग्रहण म्हणलं की तिथं प्रशासन आणि प्राधिकरणातले जे कोणी भ्रष्ट अधिकारी आहेत, ज्यांची मानसिकता भ्रष्ट असण्याची शक्यता आहेत, तर ते काय म्हणतात त्याला की चोर चोरी से जाय हेराफेरी से न जाय, तर त्यांच्या नेहमीच्या चालीरीतीप्रमाणे ते भ्रष्टाचार करतातच. काही वेळेस संगनमताने किंवा काही वेळेस अनभिज्ञतेपोटी. आता किती घोटाळेत, काय घोटाळेत ह्याची लांबलचक शृंखला तुम्ही गुगलला टाकलं तरी येईल. त्याच्यामध्ये मला जायचं नाही आहे. मग लोणावळ्यामध्ये मृत व्यक्तीच्या जागी दुसरा उभा करणं असेल, म्हणजे एक नाही हजार आहेत सरकारी पट्टे स्वतः मालकीचे दाखवून तो मावेजा उचलणं असेल की आत्ता किंवा तामिळनाडूचं तर बघाल तर तुम्ही अवाक व्हाल. तर अशाच ह्या घोटाळ्यांची शृंखला अगदी हायवे तर व्हायचा लांबच, म्हणजे त्या आपल्या लहानपणीच्या काल्पनिक पंचतंत्राच्या काल्पनिक कथेसारखं चाललेलं आहे की जी झाडाचा आधार घेऊन एखादी नाही का काय म्हणतो त्याला की संस्कृती विसाव्याला असते, तर काही लोक त्याच झाडाची फांदी कापायचा प्रयत्न करतात. आणि ह्याच्यामध्ये दुर्भाग्य असं असतं की दुतर्फा बसलेले काही लोक असतात आणि जे खोडाकडच्या बाजूचे आहेत, तर त्यांना हे लक्षात येत असतं की फांदीच्या शेवटच्या टोकाकडचे ज्यावेळेस खोडाकडच्या दिशेला कापायचा प्रयत्न करतात, तर नक्कीच ते खाली धाराशायी कोसळणारे असतात. तर ह्या आशयाने सगळ्यांच्या लक्षातच आलेलं असेल की शेख चिल्ली नावाची व्यक्तिरेखेची बहुतेक ही कथानक असावं. आणि दुसरी गोष्ट की ते म्हणतो आपण की एक काम करत 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 नाही का दिवा स्वप्न पाहणारी एक नाही का एक ही असते समाजव्यवस्था की जी फक्त स्वप्न बघत असते आणि शेवटी काय होतं तर ते काम देखील धड नीट करू शकत नाहीत आणि त्यात त्यांना नुकसान व्हावं लागतं. तर ह्या दोन कथानक बहुतेक एकाच व्यक्तिरेषेच्या इर्दगिर्द फिरणाऱ्या असायची शक्यता आहे. तर आता हा प्रश्न आहे की नेमकं आता ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गौड बंगालामध्ये खोट्या सगळ्या नुकसान भरपाई अहवालांच्या पार्श्वभूमीवरती संदर्भित जिल्ह्यांमध्ये संदर्भीय परियोजनेमध्ये धोबीपछाड चालू आहे. तरी हा व्हिडिओ फक्त प्रचार प्रसार जो आपला प्रबोधनार्थ आहे, जे कोणी ह्याच्यामध्ये बरबटलेले असतील, ज्यांची कोणाची संमती असेल, तर त्यांनी ताबडतोब जाऊन तशी त्यांची स्वेच्छेने तिथं तुम्ही ही द्यावी, तुमची काय म्हणतो त्याला की आपण जबाब द्यावा. आणि जे कोणी अनभिज्ञ आहेत तर त्यांनी देखील आता संदर्भीय विभागामध्ये जाऊन आपल्या प्रतीसाठी आग्रही राहावं. सादरीकरण वगैरे तर नंतरच्या गोष्टी, पण आता तुमच्या नावाने हे तर फक्त एका विभागाचं सांगतो आहे मी तुम्हाला, काय काळं रंगवलं जात आहे हे बद्दल तुम्ही अनभिज्ञ असाल तर पुढची वाट ही फार बिकट आहे. तर ताबडतोब हरकतीमध्ये या. हा हायवे कुठला आहे, काय आहे हे महत्त्वाचं नाही आहे. हे जे कोणी जाणकार आहेत त्यांना माहिती आहे की ही अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातलीच पिंपळगाव माळवीची समजा मी समोर तुम्हाला हे दाखवत आहे. तर एक लक्षात घ्या की जे कुठले हायवे असतील त्यामध्ये जे काही गौड बंगाल आहे ते उघडं पडणार नाही, असं जर तुमचं ठाम मत असेल तर तुम्ही प्रचलित कायद्याप्रमाणे जे काही तुम्हाला आता भारतीय न्यायसंहितेच्या हिशोबाने BNS प्रमाणे जे काही तुम्हाला सामोरं जावे लागेल याची सर्वस्वी नैतिक जिम्मेदारी तुमची असेल. पण आम्ही प्रसारमाध्यम म्हणून लोकांना जनहितार्थ जनजागृतीपर आवाहन करतो की जे कोणी बाधित शेतकरी आहेत त्यांनी संबंधित विभागामध्ये जाऊन विलंबाबद्दल नुकसान भरपाईच्या चौकशी करावी. आणि जे तुमचे स्थळ पाहणीचे पंचनामे तुमच्या निदर्शनी नसतील तर ते एकदा प्रत्यक्ष स्वतः पाहून खात्री करावी. अन्यथा आडात नाही तर पवऱ्यात येणार नाही हे लक्षात ठेवा.
जर का काही पंचनाम्यामध्ये तिथं काही देखील नसताना जर का ते पंचनाम्यात आलेले असतील आणि अनावधानाने तुम्हाला हे काही कोष्टक जर कळलेलं नसेल तर ह्याची चौकशी चालू आहे. आणि तुम्ही जर गाफील असाल तर लक्षात ठेवा की केंद्राचा प्रकल्प असो किंवा राज्याचा, तर संदर्भीय गुन्हे अन्वेषणच्या तपास संस्था त्याच्या मागावर असतात. आणि ह्या शृंखलेमध्ये प्रशासनातले असतील, प्राधिकरणातले असतील, दलाल असतील किंवा काही सहभागी मेन सातबाराधारक, जमीन मालक, शेतकरी, भूमिपुत्र, कष्टकरी असतील तरी देखील त्यांना एका चौकशीच्या महाभियोगाला सामोरं जावे लागेल. आणि ज्याची परत पुढची प्रचिती ही सगळ्यांनाच माहीत आहे की शेवट ह्याचा मागा सांगितल्याप्रमाणे की बाबा घरी जर तुमच्या एखादं कार्य पार पडणार असेल त्यावेळेस जर हळद आणि मेहंदी जर तुम्ही घरात आणून ठेवली असेल तर मी नक्कीच तुम्हाला सांगू इच्छितो की त्याच वेळेस तुमच्या हातात जर बेड्या पडणार असतील तर याला सर्वस्वी जिम्मेदार तुम्ही असाल. आज हा सूचक चेतावणी देणारा व्हिडिओ समजा. जे कोणी बरबटलेले असतील किंवा नसतील तर सगळ्यांनी हा व्हिडिओ पाहून सावध व्हायचं. संयुक्त मोजणी अहवालाच्या, स्थळ पाहणी अहवालाच्या अनागोंदी आणि गडबडीच्या आशयाने अनुषंगाने संबंधित, मग राज्याचा प्रकल्प असेल तर राज्याच्या संस्था आणि केंद्राचा असेल तर केंद्राचे संबंधित प्रशासन, प्राधिकरण किंवा गुन्हे अन्वेषण संस्था ह्या मागावर आहेत. तुम्हाला मी कालसुद्धा सांगितलेलं आहे की आता एवढं सोपं राहिलेलं नाही आहे. सॅटेलाईटच्या थ्रू तो तिसरा डोळा पूर्ण पुराव्यानिशी तुमच्या मागावरती आहे. जागोजागी CCTV आहेत. तुमचा शेजारी हा देखील सगळे पुरावे अगदी 0 डेपासून तुमच्या विरुद्ध गोळा करत आहे. लक्षात घ्या. तुम्हाला जर वाटत असेल की बाबा कोणालाच काही कळणार नाही तर तुम्ही भ्रमात आहात आणि तुमच्या ह्या भ्रमाचा भोपळा फक्त मी राऊंड राऊंड का सांगतो आहे की तो एपिसोड एक पूर्ण कुटुंबावरती परिणाम करणारा असेल. कारण ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की आता आपल्याला नुकसान भरपाई, अवॉर्ड, लाखो करोडो जे काय तुमचे न्याय हक्काप्रमाणे असतील येतील आणि तुम्ही जी धूमधाम विचाराधीन ठेवलेली असेल तर ती धूमधाम नसेल, धूळधाण असेल. जर का तुमच्यापैकी कोणी, मी जे ही शंका सांगतो आहे, साशंक वातावरण तयार झालेलं आहे. सर्वसाधारण लोक आहेत की ज्यांना कधीच कुठलीही गोष्ट माहीत नाही. मग साधं त्यांना तलाठी कार्यालय सोडलं तर पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा जिल्हाधिकारी कार्यालय हे आत्ता ह्या परियोजनेच्या अनुषंगाने माहीत पडलं असेल. तर परियोजना किंवा प्रकल्प कुठलाही असू द्या, नावात फक्त बदल असतो पण भ्रष्टाचार करायची मोडस ऑपरेंडी म्हणतो की एक ठोकताळा किंवा त्यांचा एक नमुना तो ठरलेलाच असतो. खोटा नाहीतर खरा. खरा हा जो काही असतो सगळा पारदर्शी कारभार असतो आणि इथं काळबैर असण्याची शक्यता आहे. ज्यात तुम्ही कळत नकळत, जाणून बुजून किंवा अनावधानाने गोवले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अनुषंगाने तुमच्या घरातील, तुमच्या इतर कुटुंबातील सदस्यांच्या काळजीपोटी मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज मनोज, मुक्काम पोस्ट जवळानी, तालुका परांडा, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव, पिनकोड 413504, व्हॉट्सअप नंबर 9307616630, 993076616630. एक सावधानतेचा, गर्भित सतर्कतेचा वैधानिक इशारा म्हणून आज हा व्हिडिओ करत आहे. याच्यात ठळक बाब अशी की स्वतःला कायदेपंडित म्हणून घेणारे, काळी पॅन्ट, पांढरा शर्ट आणि हाफ काळा कोट घालणाऱ्या स्वयंघोषित कायदेपंडितांपासून सावध रहा. समझने वाले को इशारा काफ़ी है, ना समझ को पुढचं माहिती तुम्हाला ॲज युजल दिखावे पे मत जाओ, अपनी अक्ल लगाओ, पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. वाद विवाद, संवाद आणि सुसंवाद, त्याच्यानंतर आरोप प्रत्यारोप आणि पाठपुरावा आणि
मागणी का पर्याय. आता हा व्हिडिओ कुठल्या आशयात बसतो, काय बसतो नाही बसतो, आवडला नाही आवडला, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट, व्हॉट्सअप. आता हे आज अगदी खिन्न अवस्था आहे माझी. मला 0 प्रहरापासून माहिती होतं की एखादी परियोजना म्हटलं की त्याच्या मागं गव्हाड योग समजून ही टोळधाड असतेच. पण असो, फक्त शेतकरी, भूमिपुत्र आणि कष्टकरी जमीन मालक यांच्या परिवारासाठी आणि कुटुंबियांसाठी हा सावधानतेचा, सतर्कतेचा एक असा गर्भित इशारा समजा. आणि कृपा करून कुठल्याही भूलथापांना बळी न पडता, जर का तुम्हाला काय अशी आशंका वाटली, चुकून जर काय झालेलं असेल, तर तिथं स्वयंघोषित तुम्ही तिथं एक ॲफिडेविट करून द्या की ह्याच्यामध्ये मला नाही का हे संदर्भ काही कळले होते नव्हते, तर त्या अनुषंगाने तिथं तुमचं स्वयंघोषित हे करा. जेणेकरून जर का उद्या काही प्रचलित कायद्याप्रमाणे जर कारवाई झाली तर तुमच्याबद्दल माननीय न्यायालय मेहरनजर ठेवेल. अन्यथा जे काही सामोरं येईल आता त्यांनी त्यासाठी सर्वांची तयारी असावी. स्थानिक पत्रकार असतील, वृत्तपत्र समूह असतील, जो काही पूर्ण लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, त्या स्तंभाला देखील विनंती आहे की त्यांनी या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करावा आणि जे काही काळबेरं आहे, खरं खोटं समाज माध्यमांद्वारे जनतेच्या, जगाच्या समोर येणं गरजेचं आहे. केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील निर्भीडपणे या सगळ्या ह्याच्यातून नाही का जी काही परिस्थिती आहे, हंसासारखं दूध का दूध बाकी का पाणी समोर आणावं. कारण ह्याचा आशय असा आहे की तुम्ही जी काही एक रक्कम अलॉट केलेली आहे लँड ॲक्विजिशनसाठी, तर ही ठराविक लोकांनी संगनमताने बोक्याच्या कथेतल्या माकडाप्रमाणे लोण्याचा गोळा गिळायचा प्रयत्न करत असावेत. यात शंकेला कुठेही वाव नाही, चालूच आहे ते. आणि त्या आशयाने जर का जनक्षोभ इतर लोकांवरती हा अन्यायकारक ठरून जनक्षोभ जर उद्या उफाळला, तर त्याला सर्वस्वी जिम्मेदार केंद्र सरकार, संबंधित प्रशासन, प्राधिकरण आणि आपल्या सगळ्या बाकीच्या संस्था असतील. परत एकदा 3 आशय 3 ऑक्टोबर 2021 केंद्रीय मंत्र्यांचं त्यांच्या स्वीय सहाय्यकाच्या महाराष्ट्रातल्या जमीन अधिग्रहणाच्या किमतींबद्दलच्या आक्षेपाबद्दलचं जे काही प्रकरण असेल ते एक रेफरन्सला घ्यावं, त्याची एक पूर्वलक्षित चौकशी सुरू करावी. तत्कालीन समृद्धी महामार्गाच्या वेळेचा किस्सा आहे. विरोधी पक्षनेते, नाव घेत नाही मी, ज्यांनी 800 कोटीच्या नुकसान भरपाईचा आरोप केला होता, ते देखील प्रकरण काय होतं, काय नव्हतं, खरं होतं, खोटं होतं, मग आता खरंच आवड झालेला आहे का, झालेला असेल तर त्याचे निकष काय होते आणि काय नव्हते ते समोर आणावेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आज नॅशनल हायवेचे किंवा कुठल्याही जमीन अधिग्रहणातले अगदी सगळे गुगलला माहिती आहे, तर ह्या घोटाळ्याच्या शृंखलेच्या अनुषंगाने ताबडतोब सतर्क होऊन सगळ्या तिथं गुन्हे शाखांना, गृह खात्याला तसं इंटिमेशन देण्यात यावं. जय हिंद, जय भारत, जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय तंत्रज्ञान.